पटकन जाऊ. हे आता विकाराने आवाज नको देत जा म्हणून बोललो तुला यार. हे काय आहे तुमचं? आम्ही बंटीला पाठवणार प्रॅक्टिसला. अहो पाठवा ना प्रॅक्टिसला. तो नाही येणार. तुम्हाला लाज नाही वाटत खरे? एवढे मोठे घोडे झाले तुम्ही, काम म्हणाय का तुम्हाला काय? आता जाऊ दे ग, तसंही यांचं लास्ट वर्ष, पुढच्या वर्षी पतंग बंद होईल. तुम्ही का बसाव? ह्यांचं काय प्रॅक्टिसच्या नावाखाली नशे करायला जातात, बाकी काय काम नाही ह्यांना. उपट तुंब फुटचे. दादा काय बोलला तुम्ही पोरांना? उपट तुंब. काकी सकाळी पोरं 9 वाजता कामाला जातात, संध्याकाळी किती लेट कामावर आले, जेवून वेळेत प्रॅक्टिसला येतात, प्रॅक्टिसला किती लेट झाला तरी सकाळी लवकर कामाला पोहोचतात. उपट तुंब वाटते तुम्हाला? काकी जेवढ्या आवडीने तुम्ही वटपौर्णिमा साजरी करता ना, त्यापेक्षा जास्त आवडीने आम्ही आमचा गोविंदा साजरा करतो. आणि काकी जेवढी तुम्ही तुमच्या घरच्यांची, तुमच्या मुलांची काळजी जेवढी घेताय ना, त्याच्यापेक्षा जास्त काळजी आम्ही आमच्या पोरांची घेतो. हँडीवरून पडणार ना साठी. तुमचा मुलगा 12वीला पहिला आलेला, तेव्हा जेवढा तुम्हाला आनंद झाला नसेल ना, त्यापेक्षा जास्त आनंद आम्ही जेव्हा साखर लावतो ना, तेव्हा आम्हाला होतो. उपसुंबा पोरं प्रॅक्टिस जातात, नशे करता बोलतात. काका तुम्हाला हे तरी माहिती का पोरांचे खांदे किती लाल होतात? तुम्हाला माहिती का स्पॉन्सर्स मागायला कोणाकडे जायला लागतात, कोणाकोणासोबत हात जोडायला लागतात. हंडीच्या पहिल्या दिवसापासून काका, हंडीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एक तरी पोरगा दारू पिला दिसताना मला थारामध्ये हंडी सोडून देईन मी. जाऊ द्या, पुन्हा सांगतोय मी, तुम्हाला कसली हंडीची पडली आहे? तुम्हाला गल्लीत काय चाललंय, ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, तेवढं तुम्हाला बरोबर कळतं. या का तुम्ही शेवटच्या दिवशी मला टी शर्ट दे, मला टी शर्ट दे, आईचा घो काका, हंडीच्या जवळ जर दिसला तगडं तोडून हातात